माननीय श्री विलासजी लांडे मंचावर उपस्थित पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे सर्व मान्यवर, आज इथे उपस्थित ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे ते सर्व त्यांना इंग्रजीमध्ये आपण अचीवर्स म्हणतो की ज्यांनी काहीतरी करून दाखवलेलं आहे असे उद्योजक बंधू भगिनी. मला मी एखाद्या परक्या ठिकाणी आलो असं वाटत नाही. माझी जरी इथल्या बहुतेक लोकांची पर्सनल ओळख नसली तरी आपण एकाच ठिकाणी कार्यरत आहोत, एकाच वातावरणात आहोत. आपल्या समस्या, आपले विचार, आपला दैनंदिन जो काही कार्यभाग आहे त्याच्यामध्ये बरंच साम्य आहे. सूर सगळीकडे आज असा आहे. माझ्या पूर्वी बोलणारे सर्व वक्ते सुद्धा असं म्हणाले की काहीतरी सुधार व्हायला पाहिजे, काहीतरी बदल व्हायला पाहिजे देशामध्ये, आणि पर्टिक्युलरली पिंपरी चिंचवड मध्ये असलेल्या लघु उद्योगामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, त्या दूर व्हायला पाहिजेत. हे सर्व खरं आहे. मी या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बारीकाईने बोलणार नाही. मी या विषयाचं विश्लेषण करतो. आपल्या देशामध्ये ही परिस्थिती निर्माण व्हायचं कारण काय? आपण कोण आहोत, कोण होतो, आपण काय झालो आहोत याचा आपण एक क्षण विचार करूया. आपल्या देशाची मानसिकता, आपली मूल्य, आपली विचारसरणी 150 वर्षाच्या अथक प्रयत्नांनी विवेकानंद, टिळक, टागोर, गांधी, पटेल, सुभाष अशा महान व्यक्तींनी घडवलं. स्वाभिमानी देश, संस्कारित देश, समाज जो व्यवस्थित वागतो अशा प्रकारच्या व्यवस्थेकरता ते स्वातंत्र्याकरता लढले. माझे आजोबा, माझे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते, अनेकदा तुरुंगात गेलेले आहेत. आणि शेवटी माझ्या वडिलांना नेहमी असं वाटायचं की अरे आपण ह्या स्वातंत्र्याकरता लढलो, हे स्वातंत्र्य नाही, याकरता आम्ही लढलो नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्या देशाची विचारसरणी स्वातंत्र्यानंतर बदलली, बिघडली आणि त्यातून सगळे प्रश्न निर्माण झाले. जेव्हा भारत स्वातंत्र्याकडे चालला होता 1946 साली इंग्रजांनी सांगितलं की आता आम्ही जातो, आमच्या त्यांनी हा देश सांभाळला जात नाही, आम्ही जाणार. त्यावेळेला 50 वर्षापर्यंत इंग्रजांनी आपल्या देशामध्ये हाजीरपणा करून, लबाडी करून हिंदू मुसलमान भांडणं लावली आणि पाकिस्तान उभा केला की पाकिस्तान होणार का? कारण जर देशाचं विभाजन झालं तर आपलं काहीतरी इथे असायला पाहिजे. त्यांनी फार प्रयत्न केले की जे दलित होते त्यांनी सुद्धा वेगळा देश निर्माण करा अशी मागणी केली. त्यातलं खरोखर सुदैव आहे की बाबासाहेब आंबेडकरांसारखे लोक होती आणि त्यांनी आणि गांधींनी इथं पुण्यात पॅक केला की आम्ही वेगळा देश मागणार नाही, आम्ही वेगळे इलेक्टोरेट सुद्धा मागणार नाही, आम्हाला रिझर्व्ह सीट द्या फार. नाहीतर देशाचा हिंदुस्थान पाकिस्तान न होता हिंदुस्थान पाकिस्तान दलितिस्तान अजून काय 21
पाकिस्तान 50 स्थानं इंग्रजांनी करून तुकडे केले असते. म्हणून ज्या वेळेला हा देश स्वतंत्र झाला त्या वेळेला पुढे काय होणार आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. सैन्य इंग्रजांच्या हातात होतं. सगळे टॉप गव्हर्नमेंट ऑफिसर्स इंग्रज होते. मला आठवतं 1956 साली स्वातंत्र्यानंतर 10 वर्षांनी मी एनसीसी मध्ये शाळेमध्ये आमची एनसीसी होती ग्वाल्हेरच्या. मी मुंबईला गेलो होतो एनसीसी कॅम्प करता. तर भारतीय नौसेनेचे चीफ तिथे आले आमची परेड पाहायला. तो माणूस इंग्रज होता, इंग्लिशमॅन. त्याचा अर्थ असा की जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा कोणालाही माहित नव्हतं पुढे काय होणार आहे. पोलीसचं काय होणार, आर्मीचं काय होणार, बॉर्डर कुठे असणार, लाहोर हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात आहे, कोणालाही काही माहित नाही. गांधी 2 गोष्टी म्हणाले. गांधी म्हणाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पार्टी बरखास्त करा. पहिली गोष्ट, काँग्रेस पार्टी नसावी पुढे. स्वातंत्र्याकरता ही पार्टी होती, तिचं पुढे काही स्वारस्य नाही. नवीन पार्ट्या करा. तुमचा काय विचार आहे तुम्ही पार्टी करा, तुमचा काय विचार आहे तुम्ही पार्टी करा. दुसरी गोष्ट गांधी म्हणाले की या ट्रान्झिशन पिरियड मध्ये जेव्हा आपल्याला इंग्रजांशी इंटरॅक्शन करायची आहे, माउंट बॅटन इथला व्हायसरॉय आहे, त्याच्याशी बोलणी करण्याकरता काँग्रेसचा प्रेसिडेंट नेहरू असावा. कारण नेहरू हा इंग्रज माणूस होता. लहान मुलगा असताना 7-8 वर्षाचा त्याला इंग्लंडला पाठवलं. तो बॅरिस्टर होऊन परत आला. त्याच्यामध्ये भारतीयत्व नव्हतं. म्हणून इंग्रज लोकांशी बोलणी करण्याकरता हा व्यवस्थित आहे असं गांधींच्या मनात होतं आणि त्याला ट्रान्झिशन प्राईम मिनिस्टर म्हणून पुढे आणलं. त्याच्यापूर्वी 1946 पर्यंत 6 वर्ष मौलाना आझाद हे काँग्रेसचे प्रेसिडेंट होते आणि ते प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे होते. परंतु ते मुसलमान असल्यामुळे असं ठरवण्यात आलं की यांना. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं भयंकर गदारोळ झाला हिंदुस्थानमध्ये. लाखो लोक कापली गेली. बंगाल, पंजाब मध्ये मोठमोठ्या शहरामध्ये दंगे झाले. कोणाचाच पायपोट कोणाच्या पायात नव्हता. कोणाला काही कळत नव्हतं 1947 ऑगस्ट नंतर की काय करावं. त्याच्यातनं 3-4 महिन्यांनी देश सावरतो तर नथुराम गोडसेने गोळी घालून महात्मा गांधींना ठार मारला. अंधार. 2 वर्षांनी 1950च्या डिसेंबर मध्ये सरदार पटेल अचानक हार्ट अटॅक येऊन गेले. मला तो दिवस आठवतो. माझे आजोबा मुंबई प्रांताचे स्पीकर होते. त्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र मिळून मुंबई प्रांत होता. त्याच्यामध्ये कर्नाटकचाही भाग होता. त्या दिवशी सकाळी मला आठवतं की लवकर फोन आला 4:30 वाजता की सरदार गेले. मग हे सगळे लोक बिर्ला हाऊसला गेले. बिर्ला हाऊसला थांबायचे. आजोबांना म्हणाला मलाही यायचं आहे. माझे वडील नाही म्हणायचे आधी आजोबा म्हणाले म्हणून मी गेलो आणि मला माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. मी अशा करता सांगतो आहे की देशाची जी लीडरशिप होती ती लीडरशिप महात्मा गांधी आणि पटेल अशा लोकांच्या हातात होती. विचारसरणी ही विवेकानंद, टिळक, टागोर यांची होती आणि ही स्फूर्ती होती सुभाष बोस सारख्या माणसाची. तुमच्यापैकी जे 60च्या पुढे आहेत त्यांना सुभाष बद्दल जास्त कल्पना असते. सुभाष बोस जर जिवंत असते तर भारताचे पहिले पंतप्रधान ते झाले. अशक्य आहे दुसऱ्या कोणाला. इतका तो माणूस पॉवरफुल होता. आज आपण पंतप्रधान मोदींच्याकडे पाहतो. 4 महिन्यामध्ये त्यांनी ह्या देशावर जबरदस्त छाप टाकलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की एक माणूस जो अशा उच्च विचाराचा आहे, त्याच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे, तो काय करू शकतो. तर ही जी विचारसरणी या लोकांची होती, टिळक, टागोर, गांधी, तिला जवाहरलाल नेहरूने खड्यासारखं उचलून बांधून टाकलं.
जवाहरलाल नेहरू हा सोशलिस्ट माणूस होता. जवाहरलाल नेहरूंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्या मुलीला उद्देशून लिहिलेल्या पत्रांचं संकलन जे आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणून पुस्तक आहे. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मी वाचलं होतं, नंतर विसरून गेलो. जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा माझ्या वडिलांनी ते पुस्तक मागवलं आणि त्याला सांगितलं तू वाच. त्याने वाचलं की नाही मला माहिती नाही, मी परत वाचलं. त्याच्यात नेहरू म्हणतात 1926 साली की यदा कदाचित जर आपल्या आयुष्यामध्ये भारत स्वतंत्र झाला तर आपण रशियन कम्युनिस्ट मॉडेल फॉलो करायला पाहिजे. गांधीवादी मॉडेल नाही, कम्युनिस्ट मॉडेल. पटेल गेल्यानंतर नेहरूंच्या विरुद्ध उभा ठाकणारा एकही मोठा माणूस राहिला नाही. सुभाष नाईक झाले, पटेल मेले होते, गांधी नव्हते. नेहरूंनी आपल्या देशाला डावीकडे वळवला. मी जेव्हा नेहरूबद्दल हे बोलतो तेव्हा असं मानू नका की मी नेहरूंचा द्वेष्टा आहे. नाही, नेहरू अत्यंत हुशार माणूस. परंतु जसा अकबर होता, मोठा बादशाह होता, पण त्याने ह्या देशाला एकत्रित ठेवलं, सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले, तसे गांधी होते. आणि जसा औरंगजेब होता, थोर लढवय्या होता. सगळ्या मुघल बादशाहांचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर औरंगजेब एवढा मोठा लढवय्या कोणीच झाला, परंतु औरंगजेब धर्मांध होता. त्याने या देशाला विभाजनाचं काम केलं. संवाद जो असायला पाहिजे त्याच्याऐवजी त्याने विवाद निर्माण केला आणि त्याच्यातून आपल्या देशाचा ऱ्हास झाला. मी का सांगतो आहे, नेहरूंनी आपल्या देशात जो संवाद 100 वर्षामध्ये या थोर प्रवृत्तींनी घडवून आणला होता त्याला फाटा दिला. नेहरूंनी काय केलं? इंडस्ट्रीज डिस्प्यूट्स ऍक्ट, इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट ऍक्ट, नॅशनलाइज्ड इंडस्ट्रीज. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की सोशलिझम आणि सेक्युलरिझम हे दोन्ही गांधींना अमान्य होते. ज्या माणसाची प्रत्येक सभा रघुपती राघव पासून सुरू व्हायची आणि वैष्णवजनने संपायची तो सेक्युलर असू शकतो का? सेक्युलर म्हणजे त्याची डेफिनिशन ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये दिलेली आहे की जे स्पिरिच्युअल म्हणजे दैवी म्हणजे आत्मिक बळाचं मानत नाही ते सेक्युलर. सेक्युलर म्हणजे हिंदू मुसलमानांची एकी करा असं म्हणणारं सेक्युलर नाही. सोशलिझम म्हणजे काय हो? सोशलिझम ही मटेरियलिस्ट थिंकिंग आहे. म्हणजे फक्त संपत्ती पैसे कशी वाटायची याच्यावर विचार करा, उत्पन्न कशी करायची याच्यावर विचार करत नाही सोशलिझम. तर ही जी विचारसरणी आपल्या देशामध्ये नेहरूंनी आणली आणि आज आपण विसरलो आहोत की त्याच्यापूर्वी भारत काय होता, गांधी काय होते, पटेल काय होते. गांधी जमनालाल बजाज यांना स्वतःचा 5वा पुत्र मानायचे. गांधी हे बिर्लांच्या घरात राहायचे. म्हणजे उद्योजक जे उत्पादन करतात, संपत्ती निर्माण करतात, अशा लोकांशी यांचे चांगले संबंध होते. त्यांना समाजात स्थान होतं आणि ते हे मानायचे की या लोकांची समाजाला अत्यंत गरज आहे, कारण हे लोक संपत्ती निर्माण करतात. नेहरूंनी हे सगळं बदललं. नॅशनलाइज्ड इंडस्ट्रीज, मोठमोठे इन्व्हेस्टमेंट केल्या, पब्लिक सेक्टर आणला. भारतामध्ये पब्लिक सेक्टर नव्हता. हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा कारखाना वालचंदनी केलेला आहे. समोर प्रीमियर ऑटोमोबाईल आहे, त्याचे जे संस्थापक होते वालचंद शेख झराचंद, अत्यंत थोर उद्योजक होता. त्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स केलेला आहे. एअर इंडिया टाटाची कंपनी होती, पण टाटा एअरलाईन्सची सरकारने एअर इंडिया करून टाकली. त्यांना काय रुपयाचे 4 आणे दिले. हे जे निर्माण झालं याच्यातनं पुढं अत्यंत कमी परिस्थिती निर्माण होत गेली. मी 1960 सालचा पिंपरी चिंचवड परिसर पाहिलेला आहे, माझ्या डोळ्यासमोर दिसतो. देहू रोड भागामध्ये जसा माळ आहे, खडक माळ आणि 2-4 बोरी काही निवडून असा हा भाग होता. आमचा कारखाना जेव्हा इथे सुरू झाला काही नव्हतं, पाणी सुद्धा नव्हतं. आम्हाला पाणी पवना नदीपासून 2 किलोमीटरची पाईपलाईन टाकून 3 पंप लावून उचलून आणावं लागलं. तेव्हा जाऊन कारखान्याची बिल्डिंग बांधतात.
त्या काळी ज्या लोकांनी उद्योजकता करून उद्योग निर्माण केले त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरता भारताच्या सामर्थ्याकरता जे काही केलं त्याची जाण भारत सरकारला नव्हती. प्रत्येक प्रयत्न झाला की कॅपिटलिस्ट लोकांचे पाय कापा. आपण असं मानतो की इंडस्ट्रीज डिस्प्यूट ऍक्ट आहे ही कामगाराच्या संरक्षणाकरता आहे. याच्यापेक्षा जास्त मूर्ख विचार असू शकत नाही. इंडस्ट्रीज डिस्प्यूट्स ऍक्ट ही डिस्प्यूट प्रोटेक्ट करण्याकरता आहे, भांडण प्रोटेक्ट करण्याकरता. भांडण चालू ठेवा. याच्यापूर्वी इंडस्ट्रीज रिलेशन्स ऍक्ट की ज्याच्यामध्ये कामगार एकीकडे मालकांचा समूह एकीकडे ते स्टेट लेवलला सिटी लेवलला बोलायचे. मुंबईला मिल मालक संघ होता आणि मजदूर संघ होता ते बोलायचे आपल्यामध्ये. मग त्याच्यानंतर 3 वर्ष कोणी कोणाशी काही बोलायचं नाही, काम करायचं मुंडी खाली. तर हे बदलून ट्रेड युनियन मुवमेंट कशी वाढवावी, कसा काय समाजामध्ये कलह निर्माण करता येईल, कामगार आणि मालक यांच्यामध्ये भांडणं कशी लावायची याच्याकरता हे इंडस्ट्रीज डिस्प्यूट्स ऍक्ट आणण्यात आलेलं आहे असं मी ठामपणे सांगतो आहे. हे कामगाराच्या भल्याकरता नाही. कोणत्याही युनियनने आजपर्यंत कोणत्याही कामगाराचं भलं केलेलं नाही. तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्री आहात, 7 माणसं म्हणून तुमच्या इथे युनियन होऊ शकते. 50 लोकांच्या कारखान्यामध्ये 5 युनियन असू शकतात, 6 युनियन असू शकतात. त्याला कायदा म्हणतात. म्हणून हा जो एक प्रकार निर्माण झालेला आहे आपल्या देशामध्ये तो सोशलिस्ट विचारसरणीतनं, रशियाच्या विचारसरणीतनं आपण ते आत्मसात करून केलेला हे मी का सांगतो आहे, याच्याकरता सांगतो आहे की जर नथुराम गोडसेने गांधींना गोळी 1948 साली मारली नसती तर आज जे झालेलं आहे देशामध्ये की सोशलिस्ट विचारसरणी जुगाड केलेली आहे जनतेने ते 1957 साली झालं. आज जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे ते सरकार ह्या सगळ्या गोष्टींचा मूलभूत विचार करणार. आपले प्रॉब्लेम काय आहे, मी एमपीटी वगैरे वगैरे बोलत नाही. अनेक असे कायदे आहेत. मला मी त्यांना सांगत होतो की आपल्या देशामध्ये अनेक विचित्र कायदे आहेत. एक कायदा कलकत्त्यामध्ये अजून जिवंत आहे. तुमच्याकडे गोदाम आहे आणि तुम्हाला गोदाम जर भाड्याने द्यायचं आहे तर आधी ईस्ट इंडिया कंपनीला जाऊन विचारावं लागतं बाबा तुला हवंय का. चालू कायदा आहे. दुसरा एक कायदा आहे दिल्लीमध्ये की जिथं बादशाह होते त्यांनी कायदा केला होता की जर तुम्ही सराय चालवता म्हणजे हॉटेल चालवता तर तुमच्या सरायच्या समोर म्हणजे खानावळी समोर तुम्हाला बैलांना आणि घोड्यांना आणि उंटांना पिण्याकरता पाण्याची टाकी ठेवणं जरुरी आहे. जेव्हा त्या ITC शेराटन कंपनीचं म्युन्सिपालिटीशी काहीतरी भांडण झालं तर कमिशनरने नोटीस ठोकून दिली की अमुक 1700 अमुक सालच्या सराय कायद्याखाली तुमच्याकडे हे नाही म्हणून बंद करा. असे कायदे आपल्या देशामध्ये आहेत आणि बरेच लोक असं मानतात की चांगले कायदा करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. कायदा करून कधी काही सुटत नाही. आज तुम्ही कायदे बदलले तर काही होणार नाही. तुम्हाला गव्हर्नन्सच आणावं, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी आणायला लागेल. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, म्हणजे मी जर पब्लिक सर्वंट आहे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर मी जबाबदार असायला पाहिजे मी काय करतो याच्याकडे. मी जर कामगार आहे तर मी जबाबदार असायला पाहिजे मी काय करतो याच्याकडे. तुम्ही म्हणाल मग उद्योजकांनी का नसावं. उद्योजक जर जबाबदार नसलं तर संपता नसतो. कोण त्याला बरोबर आहे. तुम्ही कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला असं सोडून दिलेलं आहे आणि 50 कुत्रे तुमच्या अंगावर उड्या मारत आहेत त्याच्यात तुम्हाला लढायचं आहे. तुम्हाला जबाबदारी जी द्यायची आहे ती त्या लोकांना द्यायची आहे जी अडचण आहे, जी अडचण आहे, जे समाजाला खेचून मागे ठेवत आहे
ही परिस्थिती पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये निर्माण होणार अशी माझी अगदी काय म्हणता येईल त्याला मोठी आशा आहे आणि खात्री आहे. हे जर झालं नाही तर देशाचं भलं होणार. बरेच लोक मला भेटतात ते म्हणतात सरकारने अमुक करायला पाहिजे, सरकारने तमुक करायला पाहिजे. कशाला लागत 2 महिने सरकारकडे? सरकार काही करू शकत नाही. सरकार हा प्रॉब्लेम आहे. आपण असं मानतो सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट आणि रशियन प्रवृत्तीने की प्रत्येक गोष्ट सरकारने करावी, म्हणजे सरकारला सगळं काही करता येतं असं आपण मानतो. सरकार हा एक हत्ती आहे, हत्तीला उडता येत नाही. म्हणून सरकारने सगळं करावं म्हणजे हत्तीने उडावं अशी तुमची अपेक्षा आहे. उडता येत नाही हत्तीला, म्हणून सरकारकडनं अपेक्षा करू नका. अपेक्षा कोणत्या गोष्टीची करावी? सिम्प्लिफिकेशन करा, अकाउंटेबिलिटी आणा, सगळ्यांना काम करायला प्रोत्साहन द्या, प्रत्येकाला काम करायला तुम्ही जबाबदार करा. त्याच्यातूनच आपला देश पुढे जाईल. असं मानायला जागा नाही की देश आहे त्या ठिकाणी राहो. आमची पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना मात्र तेवढा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेईल असं होणार नाही. आपले प्रॉब्लेम हे देशाच्या प्रॉब्लेमाच्या अंतर्गत आहेत, त्याच्याशी निगडीत आहेत. आपल्याला जर आपले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, आपल्याला एलबीटी नको आणि हे नको ते नको व्हायला पाहिजे, मी मान्य करतो. जोपर्यंत आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि हा आमूलाग्र बदल होणं आता अनिवार्य आहे. हे जर झालं नाही तर आपल्या देशाची इतकी मोठी हानी होईल की आपल्याला विचार करता येईल. कालच नरेंद्र मोदी त्या मेक इन इंडिया सभेमध्ये म्हणाले की डेमोक्रेसी म्हणजे लोकतंत्र, डेमोग्राफी म्हणजे तुमच्या लोकसंख्येची जी काही स्थिती आहे, तरुण लोकसंख्या आहे आपली, आणि डिमांड म्हणजे मागणी, मालाची मागणी, तिन्ही गोष्टी असलेला एवढा मोठा देश या भूतलावर नाही. म्हणून आपली प्रगती होणं अनिवार्य आहे. ते करण्याकरता आपल्याला आपल्या विचारसरणीचा आमूलाग्र बदल करावा लागेल. जे लास्ट इलेक्शन झालं, नॅशनल इलेक्शन, त्याच्यामध्ये जुन्या पद्धती मोडून काढायचा आदेश देशांनी जे कायदे करणारे लोक आले आहेत त्यांना दिलेला आहे. मला खात्री आहे की हे जे इलेक्शन महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा असाच जुनी सगळी संस्था मोडून काढा, नवीन काढा असा आदेश जनता देणार आहे. आणि जे कोणी राज्यकर्ते, जे कोणी राजकीय लोक हा आदेश समजतील तेच जिंकतील. लघु उद्योजक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही लघु उद्योग संघटना एक डिमांड पत्रक तयार करा की आमच्या भावी आमदारांच्याकडनं काय अपेक्षा आहे. विलासजी, मी तुमच्या विरुद्ध भंडारे करा असं म्हणत नाही. मी समजतो की तुम्ही लघु उद्योजक असल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीची फार सुंदर कल्पना आहे. म्हणून हे प्रश्न आपण ह्या काळी मोठ्या प्रकर्षाने जनतेपुढे मांडायला पाहिजे की आमची सरकारकडनं अमुक अमुक अपेक्षा आहे. आमची अपेक्षा आहे की सरकारने हे करावं, तरच उद्योग पुढे जाणार आहे. पिंपरी चिंचवड भागातला उद्योग जुना झालेला आहे. तिथले कारखाने 50-50 वर्ष आहे. त्यांनी ज्या नवीन निवेश त्यांनी केलेला आहे तो बाहेर केलेला आहे. का? कारण इथे एलबीटी होता, युनियन बाजी होती. 3-3 महिने कारखाने बंद पडतात. माझ्याकडे 3 महिन्याचे 2 संप मी लढवले आहेत. मी लढवले मुद्दाम म्हणतो, कारण मी पिस्तूल घेऊन फिरत असे आणि सांगितलं होतं की मला मारा, पण मी मारायच्या आधी 4 लोकांना घेऊन मारणार. तर ही काय औद्योगिक परिस्थिती आहे. आपल्याला जर उद्योग करायचा आहे तर समन्वय हवा. आपल्याला जर उद्योग करायचा असेल तर सामंजस्य हवा, संवाद हवा. आणि तो संवाद, ते सामंजस्य निर्माण करण्याकरता जी परिस्थिती पाहिजे ती परिस्थिती अशी पाहिजे की ज्याच्यातनं प्रत्येकाला स्वतःचं स्थान माहीत आहे, स्वतःचं काम माहीत आहे
आणि त्याला जबाबदार धरण्यात येत आहे. मी आता मंचावर बसलेला असताना 2-4 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हाऊसिंग नाही, 4,000 रुपयाला खोली मिळते आणि ज्या माणसाचा 10,000 रुपये पगार आहे तो कसा राहणार आहे? जपानने काय केलं माहिती तुम्हाला? चीनने काय केलं माहिती तुम्हाला? तिथं लोक खेडेगावी राहतात, ते कारखान्यात कामाला येतात, ते डॉर्मेटरी आहे कारखान्याची. चीन मध्ये तो व्यक्ती 3 आठवडे डॉर्मेटरीत असतो, तिथंच राहायचं, तिथंच खायचं, तिथेच झोपायचं, सगळं काय तिथं. डॉर्मेटरीतनं कारखान्यात जायचं, 12 तासाची शिफ्ट आहे, 2 शिफ्ट मध्ये 12 तास हे 12 तास ते, आणि 1 आठवडा घरी जायचं, घरी राहायचं, रोटेशन करतात. जपानमध्ये काय करतात? सोमवारी सकाळी तो माणूस आपल्या खेडेगावात कारखान्यात येतो, तो शुक्रवारी परत जातो, परत सोमवारी 2 दिवस घरी असतो, बाकी तो कारखान्यात असतो. हे का शक्य आहे आणि आपल्या इथे का नाही? आपल्या इथे याच्याकरता नाही की आपण कामगार आणि मालक, कारखाना आणि कामगार यांच्यामध्ये कलह निर्माण करायचे सगळे काही प्रयोग केलेले आहेत, संवाद निर्माण करायचे केलेले नाही. ज्या दिवशी तुम्ही परमनंट कामगार, टेम्पररी कामगार, कंत्राटी कामगार हे फरक काढून टाकाल, हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. आपल्या देशामध्ये जितकी काही कार्यरत लोक आहेत, जे नोकरी करतात, काम करतात, त्यांच्यापैकी 10% कमी लोक हे ऑर्गनाइज कारखान्यामध्ये युनियनाइज आहेत. त्यांच्याकरता जबरदस्त प्रोटेक्शन आहे. तुम्ही संप केला तरी तुम्हाला कामावर काढायचं नाही, कामावर झोपला तरी नुसती वॉर्निंग द्या, ठीक आहे. पण एक लिमिट असायला पाहिजे की ज्याच्या पुढं तुम्ही त्या कामगाराला ज्याला प्रोटेक्शन देत आहात त्याला ही जबाबदारी द्यायला पाहिजे की तुझं इतकं काम केलं नाही आणि तुझं बेजबाबदारपणे वागलास तर तुला काढून टाकता येतं. म्हणजे त्या माणसाला जाणीव असायला पाहिजे की बेजबाबदार मी वागू शकत नाही. आपण डेमोक्रेसी म्हणून म्हणतो, आपल्या देशात डेमोक्रेसी आहे. कामगार जेव्हा संपावर जातात तो निर्णय डेमोक्रेटिक असतो. ते काय वोट करून ठरवतात की नाही आपल्याला संपावर जायचंय? नाही. कोणीतरी नेता म्हणतो की संपावर सगळे जातात, मग कोणी फुटत नाही, धरत नाही. माझं सांगायचं असं एवढा की हे जे कायदे जे प्रोटेक्शन देतात ते कायदे प्रोटेक्शन देताना जबाबदारी द्यायचं सुद्धा त्यांनी काम करायला पाहिजे, तर संप बंद होईल, कामगारांचा उत्कर्ष होईल, सगळ्या कामगारांचा उत्कर्ष होईल. फक्त जे परमनंट आहेत त्यांचा होणार नाही. आज माझ्या कारखान्यात मी पाहतो परमनंट माणसाचा पगार टेम्पररी माणसाचे दुप्पट आहे. का? टेम्पररी माणसाचा कोणीच राहता नाही, परमनंट लोक घरटवून बसलेले आहेत, सगळीकडे असत आहे. टाटामध्ये जा, बजाजमध्ये जा, कुठे जा, ही काही दडलेली गोष्ट नाही. पण एक सुद्धा कोणी कामगार नेता याच्या बाबतीत बोलत नाही, कारण त्याचा कामगाराचा उत्कर्ष हा उद्देश नाही. माझी युनियन जी आहे त्याचा धंदा कसा चालेल हा त्याचा उद्देश आहे. म्हणून हे बदलायला पाहिजे. तर तुम्हाला लेबर लॉ बदलावे लागतील, टॅक्सेशन लॉ बदलावे लागतील. आता काय कालच निर्मला सीतारामन म्हणाल्या की आम्ही आता असा कायदा आणणार आहोत की ज्याच्यामध्ये आम्ही हे मानू की जो कर भरणारा आहे तो ऑनेस्ट आहे. आज जो उद्योजक आहे, जो व्यापारी आहे तो चोर आहे असं समजून सगळे कायदे केलेले आहेत. खरे चोर सगळे राजकारणात आहे. राजकारणातले सगळे चोर आहेत असं मी म्हणालो नाही. तर हे कायदे बदलणे प्राप्त आहे. हे कायदे जर बदलले तर उद्योजकता वाढेल, काम काय म्हणतात त्याला रोजगार वाढेल. आपण रोजगार वाढवायला पाहिजे. कामगार प्रोटेक्ट करायचं नाही, रोजगार प्रोटेक्ट करायचा. नोकऱ्या मिळायला पाहिजेत लोकांना.
तुम्ही निवेश करू शकता. तुम्ही जर बँकेत जाऊन उभे राहिला म्हणाले की मला एक 50 लाख रुपये 5 कोटी रुपये तू लोन दे, अमुक अमुक माझी स्कीम आहे, मी गॅरंटी देतो, देईल तुम्हाला बँक लोन. तुम्ही का जाणार? तर ते करून तुम्ही स्वतःच्यावरती आपत्ती ओढून घेणार असाल तुम्ही म्हणा बाबा आहे तेवढं सध्या चालून दे, मुलगा मोठा झाला पाहिजे, तो काय करायचं त्याला करायचं असेल ते करेल, नाही करा. मला अनेक लघु उद्योजक भेटतात ते असं म्हणतात की मी केलं म्हणजे फार सोसलं, मला तिथे पैसे मिळाले, आता पुढं मला काय नक्की माहित नाही, मला करायचंय, पुन्हा त्याला करायचं असेल तर करेल, नाही तर दुसरं काहीतरी करेल. हे का ते बदलायला पाहिजे, बदलणं शक्य आहे, पण त्याच्याकरता विचार करण्यामध्ये आमूलाग्र बदल होणं जरुरी आहे. जर तो झाला नाही तर नुसती एलबीटी काढा आणि अमुक करा, त्याच्याने काही होणार नाही. आज इथे कित्येक प्रॉब्लेम आहे. माथाडी कायदा, माथाडी कायदा हा मोठ्या कारखान्यांना लागू करणे मूर्खपणा आहे. तर ऑलरेडी प्रोटेक्टेड कामगार आहेत, ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट खाली प्रोटेक्टेड आहे, फॅक्टरी ऍक्ट खाली प्रोटेक्टेड आहे, त्यांना काय तुम्ही माथाडीचं प्रोटेक्शन देताय? पण हे सगळे राजकारणी लोकांचे खेळ आहेत, त्याच्यातनंच हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. माझ्या मते हे सगळं तसं केरसुणीने सगळं एकदा स्वच्छ करावं लागतं. दिवाळी झाल्यानंतर ते दिवाळी व्हायच्या आधी घर स्वच्छ करण्यात येतं, तसं आपल्याला आता स्वच्छ करायला लागणार आहे. त्याच्याशिवाय खऱ्या अर्थाने आपले जे लघु उद्योग आहेत ते मोठे होणार नाहीत, आणि लघु उद्योग जर लहान राहणार असतील तर लघु उद्योगाची बंद व्हावं. लघु उद्योग करायचा उद्देश एकच असू शकतो की सुरुवात करताना मी लघु उद्योग आहे पण मोठा उद्योग होणार. आज आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या एका लघु उद्योजकाने मंगलायानाला जी काही सिस्टम दिलेली आहे ते नाकाला का देऊ नये? जर मार्टिन मॅगेटा करू शकतो तर हे का करू शकत नाही? वाव द्यायला पाहिजे, यांना सन्मान द्यायला पाहिजे, यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मी आशा करतो की येत्या 6-8 महिन्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्या देशात होईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये खरोखर अच्छे दिन येतील.